मोठा वादळाच्या तडाख्यात समुद्र खवळला होता. लाटांनी आकाश गाठले होते आणि त्या लाटांमध्ये 2 बोटींसह 15 खलाशी मृत्यूच्या दारात अडकले होते. अशा भीषण परिस्थितीत करंजा गावातील अतिश सदानंद कोळी हा देवरूप बनून समुद्रात उतरला आणि 24 तासांच्या थरारक झुंजीत त्या सर्वांना वाचवले. राज्यात हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे मासेमारीस बंदी होती, तरी काही बोटी समुद्रात गेल्या आणि भरकटल्या. बोट मालक मच्छिंद्र नाकवा यांनी गावातील अतिश कोळी याच्याकडे मदत मागितली. क्षणाचाही विलंब न लावता अतिशने आपली बोट घेऊन वादळात झेप घेतली. रात्रभर पाऊस, अंधार आणि खवळलेला समुद्र, पण अतिशचा निर्धार अढळ होता. मोबाईलवरील गुगल ॲपच्या सहाय्याने त्याने शोध मोहीम राबवली. 8 तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला हरवलेल्या बोटी दिसल्या. बोटीवरील खलाशी 3 दिवसांपासून बिस्किटांवर दिवस काढत होते, देवाची प्रार्थना करत होते आणि त्याच क्षणी देवानेच अतिशच्या रूपाने त्यांना आधार दिला. अतिशने एका बोटीला उरलेल्या 2 बोटी बांधल्या. 24 तासांच्या संघर्षानंतर 15 खलाशांना सुखरूप किनाऱ्यावर आणले. जीवावर उद्धार होऊन केलेल्या या थरारक पराक्रमाची अधिकृत दखल मात्र मत्स्य विभाग वा सोसायटीकडून घेतली गेली नाही, ही खंत आहे. उरणचे सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी घटनास्थळी धाव घेत अतिशचा सत्कार केला आणि राज्य सरकारने त्याच्या या शौर्यगाथेचा गौरव करावा, अशी मागणी उरण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू यांनी केली आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.